धुळ्यात एमडी ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उघड, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 17,51,000चा मुद्देमाल जप्त। धुळे जिल्ह्यात प्रथमच एमडी ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। जळगावहून धुळ्याकडे होणारी ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 104 ग्रॅम एमडी पावडर, कार आणि 2 मोबाईल फोनसह एकूण 17,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व या कारवाईमुळे धुळे शहरातील ड्रग्ज नेटवर्कचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहाडी शिवारातील नागपूर-सुरत महामार्गावर सापळा रचला। संशयित कार थांबवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सय्यद अतिक सय्यद रफिक राहणार मालेगाव आणि मजहर खान युसुफ खान राहणार बांसवाडा राजस्थान यांना शिताफीने ताब्यात घेतले। झडतीदरम्यान आरोपी अतिक कडून 10,40,000 रुपये किमतीची 104 ग्रॅम मेफेड्रोन एमडी पावडर जप्त करण्यात आली। या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वीही धुळे शहरात एमडी ड्रग्जची विक्री केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे। हे ड्रग्ज विशेषतः उच्चभ्रूंच्या पार्ट्यांमध्ये वापरले जात असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे या रॅकेटचे धुळे जिल्ह्यातील धागेदोरे शोधून खरेदीदारापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुढील तपास करत आहे व यासंदर्भातील माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता 2 इस्मांना आपण ताब्यात घेतलेले आहे। त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा 37 वर्षाचा आहे, हा मालेगावचा राहणार आहे, आणि मजहर खान युसुफ खान हा 33 वर्षाचा आहे, हा राजस्थानचा राहणार आहे। या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ 106 ग्रॅमची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे। एक 4 व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला त्यावेळी मिळालेलं आहे। 2 मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत। आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एमडी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता, या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी धुळ्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत।